तुमच्या गाडीची पासिंग आली, काय काय करायचं हे तुम्हाला माहिती नाहीये तर घाबरू नका ड्रायव्हर भावांनो. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप असा महत्वाचा होणार आहे, कारण की आपण डायरेक्टली जाणार आहोत आरटीओ. आपल्या गाडीची पासिंग आहे. मी तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व दाखवेल, कशी पासिंग केल्या जाते, नंतर काय काय चेक होतं गाडीचं. चला तर जाऊया डायरेक्टली पासिंग करण्यासाठी करोडी फाटा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे. आपण सध्या आहोत करोडीला आरटीओ ऑफिसला. आपल्या गाडीची आज पासिंग आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी गाड्यांची लाईन लागली डायरेक्टली. या गाड्या आणि ह्यामध्ये बहुसंख्य गाड्या आहे ना, MS-16 पासिंग वाले आहे. म्हणजे अहिल्यानगर ज्याला बोलतात ना, नाव चेंज झालेलं आहे आता. तर अहिल्यानगरच्या गाड्या सुद्धा इथं पासिंगला आलेल्या आहे, कारण त्यांचं काहीतरी मशीन बंद पडलेलं आहे. आणि हे तुम्ही समोर बघू शकता, या ठिकाणी गाडी जाणार ऑटोमॅटिकली. आरटीओ साहेब स्वतः सगळं चेक करणार, त्यानंतर तुमचं पासिंग ओके, तुमची गाडी पुढच्या 2 वर्षासाठी रस्त्यावर भरधाव धावणार. तर चला, आपला नंबर आणखीन यायला बाकी आहे. तर हे आपले भाऊ आहे रांजणगाव शेणपुंजीवाले, यांची 15 वर्षाची गाडी. RR देखील आहे गाडीवर. एजंटला विचारलं, एजंट बोलला की हो जाएगा आपके गाडी का पासिंग, आ जाओ आप. तर चला त्यांच्या संग बोलतोय. त्यानंतर आपण ज्या टायमाला या शटर मध्ये जाणार आहे ना, तर त्यावेळेस तुम्हाला दाखवल मी काय होतंय नेमकं, कशी गाडी चेक होती. व्हिडिओ मिस नका करू. नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा. RDM ऑन व्हील्स ह्या चॅनलला. आपल्या गाडीचा नंबर केव्हा येतोय? आपल्या एजंटना तर आपल्याला 9 वाजताच बोलवलेलं आहे. आता 11 वाजायला आले, आणखीन देखील आलेलं नाही. आरटीओ साहेब आलेले ते बघा तिकडे, ते गाडीची चेकिंग करताय. नाही दिसणार एवढ्या लांब ना. त्या ठिकाणी हेडलॅम्प ते सगळं चेक होतं, त्यानंतर तिकडं नंबर लागतात आणि त्यानंतर इकडं डायरेक्टली गाडी चेकिंग होती. ड्रायव्हर भावांना तुम्ही व्हिडिओत बघू शकता, आरटीओ साहेब प्रत्येक गाडीचं हेडलॅम्प, इंडिकेटर, हॉर्न सर्व चेक करताय. आपला आपल्या पुढे ही ट्रॅव्हल्स शाळेची. ड्रायव्हर भावांनो, रोडला आपण ज्यावेळेस गाडी चालवतो तर त्यावेळेस बघा तुम्ही, हे साईडचे लाईट वगैरे काय चालत नाही, पण या ठिकाणी आरटीओ ऑफिसला आरटीओ साहेबांनी ते लाईट देखील बघितले, परंतु काय बोलले नाही. सगळा पैशाचा खेळ आहे, दुसरं काही नाही. आपले हेडलाईट वगैरे चेक झाल्यानंतर ड्रायव्हर भावांनो, आपल्याला ह्या साईडला गाडी लावा लागणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण गाडीचं चेकअप होणार, इंजिन, सायलेन्सर, हेडलाईट वगैरे. त्या अगोदर या ठिकाणी आपली गाडी ज्या या ठिकाणी उभा आहे या शटर मध्ये, इकडं सुद्धा हेडलाईट वगैरे सगळं चेक करणार. काय प्रॉब्लेम असला तर 1500 देऊन काम ओके होणार. आणि आपल्या गाडी समोर जे उभा आहे, आपण काम यांना दिलेलं आहे. चला, आला आपला आरटीओ साहेब. पेपर गेले त्याच्यावर. पासिंग चालू झालेली आहे आपलं. या शटर मधलं काम झालेलं आहे. या शटर मध्ये गाडी लावायची. 10 वाजता काम चालू झालं होतं. आता बहुतेक जेवायला सुट्टी झालेली आहे, त्यामुळं सगळं जिथल्या तिथं थांबलेलं आहे. आपले बँगलोर लाईनचे तारो बघायचे का तुम्हाला? तारो अक्षरशः वर करून पडले. त्या आमच्या ड्रायव्हर लोकांना सवयीचे बघा, का वर करून पडायचं. त्याशिवाय त्यांना म्हणजे गाडीत बसायचं म्हणलं का त्यांचं कंबर दुखतंय बघा. आणि तारू तयारीतच येईल भाऊ. डायरेक्ट बॅग बिग सगळं सोबत आहे. काय बँगलोर भरायची काय लगेच? हा बघा, हिंगोलीचा माणूस MS-16 पासिंग गाडीची आणि छत्रपती संभाजीनगरला पासिंग करायला आलाय. आपला मित्र आहे बिचारा. हे बघा, या असले लोकांना थोडा सुद्धा दम नाही. थोडं दाबतोय काय माहिती त्याच्या. आता काय जेवायची सुट्टी झाली का काय, काय कळा ना. जेवायची सुट्टी आली. काम किती 11 वाजता चालू झालं, आता 2 वाजले. 3 घंटे काम केलं आणि जेवायला पळाले 2:30-3 ला ना. अवघड. सरकारी अधिकाऱ्यांना आणि सरकारी कामाला अडथळा कोणी आणू नये, नाही तर तुम्हाला डायरेक्ट जेल होऊ शकते. बरोबर आहे की नाही तारू? सरकारी साहेबाचा जेवणाचा वेळ संपलेला आहे. प्रत्येक गाडीला ते पासिंगचे पेपर वगैरे प्रत्येक गाडीत आणून देतात डायरेक्ट. आपल्याला देखील दिलंय आणि चालू झालंय आता पासिंग करायला. चला तर. त्याच्यात पाऊस देखील आहे ना, थांबायला तयार नाही आज. आमचे तारू भाऊ लय परेशान आहे आज. त्यांचा काय नंबर लागा ना लवकर. ऍक्च्युअल आपला नंबर आलाय. आपल्या समोर आणखीन 2 गाड्या आहे, त्यानंतर आपली गाडी. कोणचं सेंटर झालंय तेवढं मी शिकलेलं नाही, तुम्हाला माहिती. CTS सेंटर का काहीतरी बोलतात याला. बघूया आता. आपल्याला जर आतमध्ये परमिशन मिळाली आरटीओ साहेबांकडनं तर व्हिडिओ नक्की बनवणार तुमच्यासाठी. का सरकारी अधिकारी आपल्या गाडीची चेकिंग करताय ड्रायव्हर भाव.
मला फोटो चांगला येईल. तुमचा अलाउड नाही ना. नाही का? काय 86 नंबर का? आपल्या सिस्टम नुसार तुम्हाला गेटच्या मध्येच एंट्री नाही, त्याच्यामुळे फोटो काढायला जमत नाही. सही. 2 वर्षापूर्वी आपल्या गाडीचं पासिंग केलं होतं आपण, तर त्यावेळेस आपल्याला 9 वाजता एंटर झालो होतो, 10:30 गेटच्या बाहेर गेलो होतो आणि 11 वाजता आपल्या गाडीचे पासिंगचे पेपर आपल्या हातात आले होते ड्रायव्हर भावांनो. आणि आज तुम्ही व्हिडिओ बघू शकता, सीटीएस का काय ते नवीन सिस्टम आलंय आरटीओ कडनं. प्रायव्हेट आहे सगळं. तुम्हाला सांगतो की आपली गाडी सकाळी 9 वाजता येईल, आता 3:30 वाजायला लागली, आणखीन देखील गाडीची पासिंग झालेली नाही. हे आहे डिजिटल इंडिया मोदी साहेबांचं. आणि हो ड्रायव्हर भावांनो, 2 वर्षापूर्वी आपण पासिंग करता दिली होती 3,500 रुपये, म्हणजे 2024 ला 3,500 रुपये. 2 वर्षामध्ये किती झाले माहितीये का तुम्हाला? तर आरटीओ साहेब बोलले की मामा तुम्हाला परमिशन नाहीये आतमध्ये जायला, तुम्ही बाहेरच थांबा, आम्ही गाडी आतमध्ये आमचा माणूस घेऊन जाईल, सर्व चेकअप होईल तुम्हाला. समोर जे दिसतंय ना मित्रांनो, त्या गेटना पलीकडनं गाडी येत राहते आपली पासिंग झाल्यानंतर. आता आतमध्ये काय काय होणार आहे याची खूप उत्सुकता लागली मला देखील, कारण की फर्स्ट टाइम एटीएस बोलतात त्याला. 2-3 जणांना विचारलं, ही एटीएस सेंटर आहे नवीन बनलेलं, बारीक झालंय गाडी पासिंग होण्यासाठी या पट्टीवर गाडी चढवली जाते. खालनं पूर्ण सायलेन्सर चशी सर्व चेक केलं जातं. त्यानंतर डायरेक्टली टायरला ब्रेकर लावून टायरचा डायरेक्ट धुवा काढला जातो. एवढं गाडी रन केल्या जाते ऑटोमॅटिकली मशीनवरती. आणि दुसरी गोष्ट की ज्या गाड्यांना ऍडब्ल्यू आहे मित्रांनो, तर त्या गाड्यांना डायरेक्ट सायलेन्सरच्या याच्या पुंगळ्यामध्ये काहीतरी मशीन टाकतात ते, नंतर तुमचं डायरेक्ट ते युरिया वगैरे काय आहे ते पूर्ण चेक होतं, त्याच्यानंतर गाडी पासिंग होती. झाली बा. ती पलीकडची जी गाडी दिसायला लागली ना तुम्हाला, तर ती आपल्या सतीश भाऊ पिंपळे यांची आहे, राजमाता ट्रान्सपोर्ट यांची. तर त्या गाडीची पासिंग झालेली आपल्या नंतर आलो होतं गाडीवाला, परंतु गाडी लवकर झाली त्यांची. असं त्या लाईनला नंबर कमी होते, आपल्या लाईनला नंबर जास्त होते. आणि आपला जो एजंट आहे ऋषिकेश भाऊ म्हणून, ते जरा लेट आले होते, त्यामुळे आपल्या गाडीचं पासिंग घेतली. आपली गाडी थोडी समोर आता खाली जाणार एक जण कंपनीचा साहेब, कारण हे सगळं काम जे आहे ना मित्रांनो, आणि खाजगी पण नाही असं हे काम केलेलं आहे. आता तो व्यक्ती आपल्या गाडीचा हेडलाईट वगैरे चेक करणार की म्हणजे जास्त प्रकाशाचं लावलेलं आहे की कमी प्रकाशाचं लावलेलं आहे, संपूर्ण याच्यात चेक होता. ती सतीश भाऊची गाडी निघाली, चालली पाहती त्या साईडलाच आपली गाडी पासिंग झाल्यानंतर बाहेर निघणार आहे. तर चला वाट बघूया आपण आता बाहेरच, कारण की ही जी शूटिंग बघताय तुम्ही, तर ही क्युबाच्या डॅश कॅमेरा नव्हती, आपल्याला परमिशन नव्हतं आतमध्ये जाण्याचं. खूप असा जास्त वेळ लावत आहे साहेब लोक गाडी पासिंग करण्यासाठी. ऍक्च्युअल 2 वर्षापूर्वी एवढा वेळ लागत नव्हता. आरटीओ साहेब स्वतः आपल्या गाडीत बसून फुल स्पीडली गाडी पळवत होते, त्यानंतर आपलं पासिंग ओके होत होतं. ड्रायव्हर भावांनो, तर फायनली आपल्या गाडीचं पासिंग झालेलं आहे. आता फक्त आपल्याला पावती घ्यायची, त्यानंतर निघायचं घराकडे, कारण पेमेंट ऑलरेडी आपण सर्व केलेलं आहे. ड्रायव्हर भावांनो, आपण ऑफिसमध्ये जाऊन विचारलं, आपल्या गाडीची पासिंग ओके झालेली आहे. आता 2 वर्ष आपल्या गाडीला पासिंगची जरूरत नाहीये. इन्शुरन्स देखील फाडून घेतलेला आहे, ओरिएंट इंडियाचा इन्शुरन्स काढलाय आपण. तर चला निघूया आता घराकडं. आजचा कार्यक्रम संपलाय आपला. भेटूया आता उद्या नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक ऐकचं बटन नक्की दाबा. आरडीएम ऑन व्हील्सला. तोपर्यंत रामकृष्ण हरी.